नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती। तर BMCची जाहिरात वगैरे निघालेली आहे। जवळपास 1846 पदे आहेत फक्त लिपिक पदाच्या। तर त्याच्यासाठी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आणि पहिल्या प्रयत्नात जी जाचक अट आहे ती रद्द करण्यासाठी आम्ही अर्ज वगैरे केलेला आहे। प्रोत्साहन सुद्धा मिळत आहे। म्हणजे ती सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती जी अट आहे ती रद्द होण्याची शक्यता आहे। तर जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात पास झाले नसतील, सेकंड क्लासमध्ये झाले असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा पुढे जाऊन संधी उपलब्ध व्हावी असे आमचे प्रयत्न चालू आहेत। तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे पहिल्या प्रयत्नात त्यांनी अप्लाय करा। तर त्याच्याशी संदर्भात आपण जे महत्त्वाची प्रश्नपत्रिका पाहत आहोत। तर आजचा हा जो भाग आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि ऑलरेडी आपण BMCची पहिली प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे। ज्यांनी पाहिली नसेल पाहून घ्या। आज दुसरा भाग आहे आणि महत्त्वाची सूचना, आपल्याकडे BMCच्या अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आहे। ज्यांना हवंय बॅच जॉईन करून घ्या। 10 प्रश्नपत्रिका आहेत। करंट अफेअर सगळं त्या ठिकाणी इन्क्लूड आहे। जेवढे प्रश्न म्हणजे जवळपास 70 ते 80% त्या ठिकाणी तयारी होऊन जाते। खाली नंबर आहे त्या ठिकाणी SMS करा, सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल। तर पहा, आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं ब्रीदवाक्य काय आहे? ऑब्वियसली तुम्ही बृहन्मुंबई किंवा BMCची एक्झाम देता, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असावी तुम्हाला। तर या महानगरपालिकेचं ब्रीदवाक्य काय आहे? तर येतो धर्मस्ततो जय। हे जे आहे ते या महानगरपालिकेचं ब्रीदवाक्य आहे। सत्यमेव जयते हे आपल्या राष्ट्राचं आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पुढे पहा, आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या। असेच प्रश्न म्हणा आपण आपल्या चॅनलवर सोडवत असतो। दुसरा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत? तर सध्याचे महापौर कोण आहेत? तर किशोरी पेडणेकर ह्या ज्या आहेत महिला आहेत, या महानगरपालिकेचे महापौर आहेत मित्रांनो। त्यानंतर पुढे पहा, आणि हे जे प्रश्न आहेत ते अतिशय संभाव्य आहेत। असेच प्रश्न मी तुम्हाला येत्या काळामध्ये किंवा येत्या पुढील सगळ्या सिरीजमध्ये सांगत जाईन। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। त्यानंतर पुढे पहा, थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ किंवा पुस्तक कोणी लिहिलं? तर हे महत्त्वाचं पुस्तक आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यांनी खूप सारी पुस्तके लिहिली, बट महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने अजून एक पुस्तक आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणून। हे जे पुस्तक आहे याच पुस्तकाच्या बेसिसवर RBIची स्थापना झाली आणि RBIची स्थापना वगैरे कधी झाली असाही प्रश्न खूपदा आला। तर 1 एप्रिल 1935ला जे आहे ते या बँकेची किंवा RBIची स्थापना झालेली आहे। त्यानंतर महात्मा गांधी, हे परीक्षेच्या दृष्टीने मी सांगतो, यांचं एक आहे पुस्तक माझे सत्याचे प्रयोग नावाचं। हे जे पुस्तक आहे ते खूपदा परीक्षेला विचारण्यात आलेलं आहे। त्यासोबत राजेंद्र प्रसाद यांचं सुद्धा आहे, कोणतं आहे? डिवायडेड इंडिया। तर लक्षात असू द्या, डिवायडेड इंडिया नावाचं पुस्तक आहे। आणि हे जे अतिरिक्त माहिती सांगत आहे ती तुमची कमी वेळेमध्ये जास्त तयारी व्हावी आणि बाकी आपण सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा, 4 उदात्त सत्य नावाची संकल्पना कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर लक्षात असू द्या, ही जी संकल्पना आहे ती बौद्ध धर्माशी संबंधित आहे। आणि लक्षात असू द्या, बौद्ध धर्माची सुरुवात जी आहे ती 6व्या शतकापासून आपल्या भारतामध्ये झालेली आहे। आणि आपल्या भारतातला सर्वात जुना धर्म जर विचार केला पूर्वीचा, तर जुना धर्म हा हिंदू धर्म आहे। तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न आहे, रातांधळेपणा नावाचा हा जो आजार आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? लक्षात असू द्या, या जीवनसत्वाची एक वैज्ञानिक नावे आहेत। या जीवनसत्व अ ला सुद्धा रेटिनॉल नावानं सुद्धा ओळखलं जातं। आणि लक्षात असू द्या, असाही प्रश्न पडतो की रेटिनॉलच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतील। तर हा जो आहे तो रातांधळेपणा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो। जीवनसत्व ब या आजार म्हणजे जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे जर विचार केला तर बेरीबेरी नावाचा हा आजार होतो। आणि लक्षात असू द्या, या ब ची 12 उपजीवनसत्वे आहेत। याच्यामुळे वेगवेगळे रोग सुद्धा होतात, त्याची सुद्धा थोडीफार इन्फॉर्मेशन पहा। क चा विचार केला तर स्कर्वी नावाचा होतो। स्कर्वी नावाचा हा जो आजार आहे तो होतो। आणि जीवनसत्व ड जे आहे, ड जीवनसत्वाच्या अभावाने
मूळतूस नावाचा हा रोग होतो. कारण का हे महत्त्वाचे अ, ब, क आणि ड हे आहेत म्हणजे महत्त्वाचे. याच्यामध्ये उपघटक तेवढं डीपमध्ये नाही विचारत. पहा पुढचा गिव द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप्स ऑफ वर्ड. तर लक्षात असू द्या, एक शब्द द्या नावाची जी कल्पना आहे त्याच्यावर 100% प्रश्न पडतो आणि तसेच प्रश्न आपल्या BMCच्या म्हणजे जे बॅच आहे त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. फक्त फी 100 रुपये आहे, जास्त नाही, तर अवश्य जॉईन करून घ्या. पहा अ शॉर्ट स्टेटमेंट ऑफ जनरल ट्रूथ असं त्यांनी म्हटलं. तर लक्षात असू द्या, तर याला जे आहे ते एक शब्द काय येतं, मॅक्झिम हे येतं, किंवा याला काय म्हणतात नीतिवचन सुद्धा त्याला म्हटलं जातं. याचं दुसरं एक होतं, याला कमाल म्हणतात, बट या ठिकाणी योग्य म्हणलं तर हे नीतिवचनासाठी वापरलं जाणारं स्टेटमेंट किंवा एक शब्दासाठी एक शब्द आहे. त्यानंतर करंट अफेअर IPL 2024चा पुरुष कोणी जिंकलं, तर महिला RCB आणि हे जे आहे कोलकाता नाईट रायडर्स यांनी जे आहे पुरुषांनी ही ट्रॉफी वगैरे जिंकलेली आहे. काही वेळा उपविजेता येतं, तर उपविजेता नक्की कमेंट करा. पुढे पहा, या ठिकाणी काय म्हटलं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी प्रिपोजिशनचं आहे आणि हे जे शब्दांच्या जातीच्या 8 आहेत, नाऊन, प्रोनाऊन वगैरे, ॲडजेक्टिव्ह वगैरे, ते करून जा आणि सेंटेन्सचं जे एरर आहे ते करून जा, म्हणजे महत्त्वाचं सांगतोय. त्यासोबत पुढे जे ग्रामर आहे, ग्रामरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला विशेष करून टेन्सवर जास्त प्रश्न पडतात आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम, अँटोनिम हेच असतं आणि अशाच टाईपचे प्रश्न आपल्या टेस्टमध्ये आहेत. पहा, द ओरिजिन ऑफ आईस्क्रीम डेट्स बॅक डॅश नियरली हाफ अ सेंचुरी. तर याचं काय येईल, तर या ठिकाणी जे आहे ते टू नियरली हे या फिल इन द ब्लँकमध्ये योग्य प्रिपोजिशन वगैरे ॲड होईल. पहा 9वा प्रश्न, बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर हे मुंबईला आहे आणि खूप साऱ्या बँकांचं मुख्यालय म्हणा किंवा कोणत्याही संस्थेचं महत्त्वाच्या त्यांचं मुख्यालय मुंबईला खूप आहेत, पुण्याला सुद्धा आहेत. महत्त्वाचे तुम्ही पाहून जा. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो, भारतीय ऑलिम्पिक संघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत. हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, अवश्य कमेंट करा आणि यावर्षी सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. कारण का आत्ता जे करंट रिसेंटली झालेलं आहे, आत्ताचे प्रश्न तुम्हाला येत्या काळामध्ये दिसणार आहेत. तर अवश्य कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या. तुमच्या भविष्यासाठी किंवा एक छान असं तुमची तयारी करण्याचं आपलं एकमेव चॅनल आहे आणि काही एरर असेल कोणत्याही प्रश्नांबाबत अवश्य कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. भेटूया तशाच नवीन पुढील सिरीजमध्ये. पाहत आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.